हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विस्मृतम्, ईशान चरण सानिध्या जीवा मुक्ता भवन्ति. साखरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणं, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्ध विमुक्तये. ज्ञान प्रताप विलसत वचनामृतंच, अद्वैत भाव पटुता हित बुद्धिरश्च. ज्ञानेश्वरस्तु भगवान अवतीर्ण एवं, श्रीरंगनाथ गुरुराज नमस्तुभ्यं. काय न पोसका पद्मिनीचे सोहळे, वांजेची डोळे कैसे होती. अंधा पुढे दीप खराशी चंदन, सर्पा दुग्ध पान करू नये. क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कैचा, व्यर्थ आपली वाचा शिनवू नये. कळाची संगती उपयोगाशी नये, आपणा अपाय त्याचे संगे. वैष्णवी कुपथ्य टाकिले वाळूने, एका जनार्दने तेची भले. हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांच्या अभंगावरील हा 17व्या नंबरचा अभंग आहे. तर या अभंगाद्वारे नाथ महाराज आपल्या मनुष्य देहातल्या जीवाला उपदेश करत आहेत. मग हा जो नाथ महाराजांना जो काही हरिपाठ हा एक छोटासा ग्रंथ निर्माण केलेला आहे. तर या हरिपाठामध्ये नामाचे महत्व, मनुष्य देहात आलेल्या जीवानं नाम या साधनेनं भगवंत प्राप्ती करून घ्यावी, याच उद्देशानं नाथ महाराजांना या हरिपाठ नावाचा हा जो छोटासा ग्रंथ आहे, तर या ग्रंथामध्ये अगदी मनुष्य देहातल्या जीवाला जे काही वेद आहेत, जे 4 वेद आहेत, जे 18 पुराण आहेत, जे काही मुख्य 10 उपनिषद आहेत, तर या सर्वांचं सार या छोट्याशा हरिपाठ या ग्रंथामध्ये स्पष्टपणे प्रतिपादन केलेलं आहे. म्हणून एकनाथ महाराज या ग्रंथामध्ये जो हरिपाठ नावाचा ग्रंथ आहे, तर या हरिपाठ ग्रंथाचं मनुष्य देहात आलेल्या जीवानं मात्र चिंतन करायला पाहिजे. कारण सर्व वेदाचं चिंतन आपल्याला काही कारणास्तव काही
साधकांना होऊ शकल असं आपल्याला निश्चित सांगता येणार नाही, कारण शास्त्राचा अभ्यास खूप मोठा गहन आहे. पुराणाचा अभ्यास खूप मोठा गहन आहे. उपनिषदांनी खूप काही अशी माहिती स्पष्टपणे प्रतिपादन केलेली आहे. पण आपल्या या नाथ महाराजांना या सर्व शास्त्राचं, उपनिषदाचं आणि पुराणाचं सार हे थोडक्यामध्ये, कमी शब्दामध्ये या हरिपाठ नावाच्या ग्रंथामध्ये प्रतिपादन केलेलं आहे. आणि मग याच ग्रंथावर चिंतन करत असताना या अभंगामध्ये नाथ महाराजांना या मनुष्य देहाचं वर्णन अगदी स्पष्टपणे प्रतिपादन केलेलं आहे. या मनुष्य देहाचं काय महत्व आहे, या मनुष्य देहानं हरीची प्राप्ती कशी आपल्याला प्राप्त करून घेता येते, याबद्दल अगदी सविस्तर वर्णन केलेलं आहे. मग या मनुष्य देहाचं महत्व सांगत असताना मग किती या मनुष्य देहाचं महत्व आहे. मग हा मनुष्य देह ज्या जीवाला प्राप्त झालेला आहे, पण त्याच जीवाला या शरीराचं महत्व कळेनास झालेलं आहे. मग एवढा मनुष्य देह भगवंतांना आपल्याला दिला, तर हा कशाकरिता दिलेला आहे, तर केवळ भगवंत प्राप्ती करिता हा मनुष्य देह आपल्याला भगवंतांना दिलेला आहे. पण हे या मनुष्य देहातल्या जीवाला कळायलाच तयार नाही. मग ज्यांना हा नरदेह प्राप्त झाला, तर त्यांना या देहाचं महत्व कळेनासं झालं. आणि ज्या स्वर्गात गेलेल्या देवतांना या मनुष्य शरीराचं महत्व समजलं, पण त्यांना हा मनुष्य देह मात्र आता प्राप्त होईना. कारण स्वर्गातल्या देवतांना ज्या वेळेस मनुष्य देह प्राप्त झाला होता, तर त्यावेळेस त्यांना पुण्यकर्म केलं आणि स्वर्गातल्या दिव्य भोगाची इच्छा केली. मग यज्ञ केले, पुण्य केलं आणि स्वर्गातले जे काही दिव्य भोग आहेत, त्या दिव्य भोगाची या मनुष्य देहातल्या जीवानं अपेक्षा केली आणि स्वर्गात जाऊन ते देवता झाले. पण त्यांना आज लक्षात आलं की मनुष्य देहाचं महत्व किती आहे. म्हणून त्या स्वर्गातल्या देवतांना आज या मनुष्य देहाचं महत्व समजलं, पण त्यांना आता हा मनुष्य देह प्राप्त झालेला नाही. म्हणून त्यांना वाटतं की हे देवा, ज्यावेळेस आम्हाला मनुष्य देह प्राप्त झाला, तर त्यावेळेस आम्हाला मनुष्य देहाचं महत्व समजलं नाही, पण ते महत्व आज आम्हाला समजलेलं आहे. म्हणून आता आमचा इथं या स्वर्गलोकामध्ये आमच्या पुण्याचा क्षय झाला ना देवा, तर मग आम्हाला मृत्यू लोकामध्ये मनुष्याचाच जन्म प्राप्त करून दे, अशी स्वर्गातले जे काही देवता आहेत ते देवाला मागणी करत आहेत. मग एवढं महत्वाचं हे मनुष्य शरीर आहे. म्हणून तर म्हणतात की स्वर्गीची ते अमर इच्छिताती देवा आणि मृत्यू लोकी होवा जन्म आम्हा. मग स्वर्गातले जे काही देवता आहेत, तर त्या देवता देखील या मनुष्य शरीराची मागणी करतात. देवा, आमचा रस्ता चुकला, पण आता मला या मनुष्य देहाचं महत्व लक्षात आलं. म्हणून देवा, आता आम्हाला मनुष्य देहाला, आम्ही मृत्यू लोकांमध्ये आम्हाला मनुष्य देहाला प्राप्त होईल, अशी आम्हाला सद्गती तुम्ही द्यावी, की जेणेकरून देवा तुझी आम्ही प्राप्ती करू शकतो. मग एवढं मनुष्य देह त्यांना प्राप्त झालेला असताना देखील स्वर्गातल्या देवता झाल्या तरी त्या अधोगतीलाच आहेत. त्यांना सद्गती प्राप्त करून घेण्याचा तिथे अधिकार नाही. म्हणजेच भगवंत प्राप्तीचा अधिकार
या स्वर्गातल्या देवतांना सुद्धा नाही. मग तो अधिकार केवळ या मनुष्य देहातल्या जीवाला आहे. म्हणून या मनुष्य देहाचं एवढं महत्व आहे, एवढं महत्व आहे की केवळ या 84 लक्ष योनीमध्ये केवळ एक मनुष्य जातच अशी आहे की तीच केवळ या भगवंताची प्राप्ती करून घेऊ शकते. म्हणून एवढं शरीराचं महत्व आहे, पण या शरीराचं महत्व या जीवाला समजायला मार्गच नाही. मग किती या मनुष्य देहाचं महत्व आहे हो, खूप असं महत्व आहे. अहो देवाच्या शरीरापेक्षा जे काही स्वर्गामध्ये ज्यांना आपण देव म्हणतो त्या देवतांच्या शरीरापेक्षा असं असणार श्रेष्ठ हे मनुष्य शरीर आहे. आणि या मनुष्य शरीराचं महत्व इथं नाथ महाराज आपल्याला प्रतिपादन करत आहेत. मग काय विषय आहे मनुष्य देहाचा, तर केवळ केवळ भगवंत प्राप्ती करून घेणं हाच एक विषय आहे. अहो प्रपंच तर इतर सर्व योनीमध्ये होतोच, न करता देखील तो होतोच, पण विशेष या मनुष्य देहामध्ये काय आहे तर हरीची प्राप्ती करून घेणं हा मूळ उद्देश आहे. म्हणून महाराज नेहमी म्हणायचे, हे पहा आपण सांज वेळेला घरामध्ये दिवा लावला आणि त्या दिव्याच्या जोपर्यंत त्या दिव्यामध्ये तेल आहे तोपर्यंत गृहिणीनं काय करायला पाहिजे की आपण आपला स्वयंपाक वगैरे सर्व काही व्यवस्थित करून झाकाझाकी करून ठेवायला पाहिजे. कारण दिव्यातलं तेल कधी संपणे कधीच सांगता येत नाही. जर स्वयंपाक करायला आपल्याला वेळ लागला आणि दिवा तसाच जर चालू राहिला तर तेल कधी संपन हे सांगता येत नाही. आणि जर का दिव्यातलं तेल संपलं दिवा मालवला तर मग आपल्याला स्वयंपाकही करायचा राहत असतो, झाकाझाकी करायची राहत असते आणि तो स्वयंपाक सेवन करून पुन्हा आपल्याला तृप्ती होण्याचं हे सुद्धा राहून जात असत. म्हणून हे काही जो दिवा आहे, दिवा म्हणजे हा मनुष्य शरीर आहे आणि या त्या दिव्यामध्ये जे काही तेल आहे तर हा मनुष्य रूपी दिवा आणि मनुष्य रूपी दिव्यामध्ये जी काही प्राणरूपी तेल आहे, मग जोपर्यंत या मनुष्य देहामध्ये प्राण आहेत तोपर्यंत या मनुष्य देहानं आपली भगवंताची प्राप्ती करून घ्यावी. आणि एकदा भगवंताची प्राप्ती करून घेतल्यानंतर मग हा देह म्हणजे या देहातले प्राण जरी गेले आणि जरी ही प्राण ज्योत मावळून गेली तरी आपल्याला मग कुठल्याच प्रकारची उणीव राहत नसते. मग देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो. मग असं जर आपल्या या शरीरामध्ये प्राणरूपी तेल जोपर्यंत आहे तोपर्यंत दिवा चालू राहत असतो आणि प्राणरूपी जर तेल संपलं तर देव पडत असतो, दिवा मालवत असतो आणि मग आपल्याला भगवंत प्राप्ती करायची ती तशीच राहून जात असते. म्हणून जोपर्यंत देह आहे, देहामध्ये प्राण आहेत आणि आपले जे काही इंद्रिय सक्षम आहेत, मग याच वेळेस या मनुष्य देहातल्या जीवानं आपल्या ज्या अधिकारावर आरूढ व्हायचं असतं. मग आता मनुष्य देहातले सर्व जीव हरिप्राप्ती करण्याकरिता अधिकारी आहेत. ते सर्व जीव हरीची प्राप्ती करून घेऊ शकतात. हा प्रत्येक मनुष्य देहातल्या जीवाचा अधिकार आहे. पण त्या जीवानं या अधिकारावर राहणं हे मात्र महत्वाचं आहे. पण तसं न करता काही जीव काय करायले की या देहाच्या संगतीमध्ये, विषयाच्या संगतीमध्ये आणि आपल्याला सुख कसं प्राप्त होईल त्या विषयामधून याचाच शोध घेत घेत ते सर्व आयुष्य आपलं खर्च करत आहेत आणि आपला अधिकार ते गमावून बसलेले आहेत. काय आहे मनुष्य देहातल्या जीवाचा अधिकार की हरीची प्राप्ती करून घेणं.
हा मुख्य अधिकार आहे. आणि तो अधिकार प्राप्त करून घेण्याकरिता या मनुष्य देहातल्या जीवाच्या अंतःकरणामध्ये जे काही प्रतिबंध आहेत, तर ते ते प्रतिबंध जे आहेत तर ते निवृत्त करावे लागतात. मग काय प्रतिबंध आहेत? तर पहिला प्रतिबंध आहे विषयासक्तीचा. मग जोपर्यंत या मनुष्य देहातल्या जीवाला त्या अंतःकरणाबद्दलच्या विषयाबद्दल जी काही सुखाची अपेक्षा आहे, म्हणजे जीव एवढा विषयासक्त झालेला आहे की आपलं देहभान विसरून गेलेला आहे आणि विषयामध्ये सुख प्राप्त करण्याची इच्छा बाळगून तो विषय सेवन करत आहे. मग ही जी विषयासक्ती आहे जीवाच्या ठिकाणी, तर ती विषयासक्ती थांबणं गरजेचं आहे. कारण जोपर्यंत विषयासक्ती थांबत नाही, विषयातून मन बाहेर निघत नाही आणि स्थिर होत नाही, तोपर्यंत आपण आपल्या अधिकारावर आरूढ होत नाहीत. म्हणून पहिला जो प्रतिबंध आहे तर तो विषयासक्तीचा प्रतिबंध आहे. आणि दुसरा प्रतिबंध आहे तर तो बुद्धिमांद्याचा प्रतिबंध आहे. मग विषयासक्तीचा प्रतिबंध जर आपण निवृत्त केला तर पुढं बुद्धिमांद्याचा प्रतिबंध असतो. मग एवढी बुद्धी जड झालेली असते, एवढी बुद्धी जड झालेली असते. महाराज नेहमी म्हणायचे, बुद्धी कशी असावी? तर काही साधकाची बुद्धी एवढी जड असते, तर पहा काही बुद्धी एवढी जड असते जसं की एखाद्या वेळेस अग्नीवर आपण जर वाळलेली गौरी टाकली ती लगेच पेट धरीत असते, आणि आंबटवली जर गौरी आपण अग्नीवर ठेवली तर ती थोड्या उशिरा पेट धरीत असते. आणि निव्वळ कच्चीच गौरी, ओल शेणकुडच ज्याला म्हणत असतो, ते शेणकुड जर आपण अग्नीच्या संपर्कामध्ये टाकलं तर ते शेणकुड ती एकदम ओली गौरी त्या अग्नीलाच विझवण्याचा प्रयत्न करत असते. मग हे आपल्या तसे या बुद्धीमंदेचे दोष असतात. काहींची बुद्धी थोडी तेज असते, काहीची मध्यम असते, तर काहीची निकृष्ट दर्जाची असते, म्हणजे त्या निवड ओल्या गौरी सारखी असते, एकदम ओल्या गौरी सारखी. मग हे बुद्धीतले जे दोष आहेत, तर हा बुद्धिमांद्याचा दोष सुद्धा निवृत्त करावा लागत असतो. मग आता याच्या पुढं कुतर्क सांगितलेलं आपल्याला संत महात्मे सांगतात, पण त्याच्यावर आपला विश्वास बसत नाही. मग हे महाराज असे सांगतात, ते महाराज तसे सांगतात. मग त्यांच्या सांगण्यावर आपला विश्वास बसत नाही. म्हणून नाही बाबा, मग हे कशाहून खरं असल, ते महाराज म्हणतात तेच खरं असल, असा कुतर्क निर्माण होत असतो. कुतर्क निर्माण झाल्यानंतर पुन्हा विपरीत दुराग्रह निर्माण होत असतो. म्हणजे हे जे काही साधू संत आपल्याला उपदेश करत आहेत, जे शास्त्र आपल्याला कळत नाही, म्हणून शास्त्र समजावून सांगण्यासाठी महात्मे, साधू संत, सद्गुरू आपल्याला उपदेश करत असतात, पण त्यांच्या वाक्यावर आपला विश्वास नसतो. मग असे जे काही चार बंध आहेत, तर हे चारही बंध या मनुष्य देहात आलेल्या जीवानं जर निवृत्त केले, मल, विक्षेप आणि परत हे दोन दोष जर निवृत्त केले, तर मग मनुष्य देहातला जीव मात्र आपल्या अधिकारावर आरूढ राहतो, तो अधिकार संपन्न होतो. आणि अशा अधिकार संपन्न झालेल्या जीवाला मग नाथ महाराज उपदेश करत आहेत. म्हणतात, मग असा अधिकारावर जो आला, त्यांना उपदेश केला की त्यांच्या तो गळी उतरत असतो. गळी उतरला की त्या अनुभवाची प्रतीती येत असते, आणि त्या अनुभवाची प्रतीती आली की मग शेवटी सुखालाच प्राप्त होत असतो. मग असे अधिकारी आहेत, पण ज्या अधिकाऱ्याचे हे प्रतिबंध निवृत्त झालेले नाहीत, तर त्या अधिकाऱ्याला इथं नाथ महाराज उपदेश करत आहेत. मग या अभंगातून
नाथ महाराज अशा अनाधिकार्याला उपदेश करत आहेत. मग अनाधिकार्याकरिता इथं नाथ महाराज या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात की काय नपुसका पद्मिनीचे सोहळे, वांजेशी डोळे कैसे होती. मग इथं या जे काही अनाधिकारी लोक आहेत या मनुष्य देहामध्ये, तर या अनाधिकार्याला नाथ महाराज म्हणतात की असे जे काही हे अनाधिकारी पुरुष आहेत, तर यांना हरीची प्राप्ती कधीच होऊ शकत नाही. पहा, जे अधिकारावर आले त्यांना हरीची प्राप्ती होऊ शकते, पण जे अधिकारावर आलेच नाही, जे अधिकारी आहेत, यांना हरीची प्राप्ती कधीच होऊ शकत नाही. त्याकरिताच या अभंगामधून नाथ महाराज आपल्याला दृष्टांतानं सांगत आहेत. मग या अभंगामध्ये जवळजवळ सर्व दृष्टांतच दिलेले आहेत. मग दृष्टांत हे कशा करता दिले की अनाधिकारी जे लोक आहेत त्यांची जी समजूत झालेली आहे, तर त्यांच्या समजुतीला जे पडतील असेच दृष्टांत इथं नाथ महाराजांना प्रतिपादन केलेले आहेत. म्हणून पहिल्या चरणामध्ये नाथ महाराज आपल्याला स्पष्ट प्रतिपादन करत आहेत की जो एखादा नपुसक पुरुष असतो आणि असा हा नपुसक पुरुष आणि त्याच्या पुढे जर एखादी पद्मिनी स्त्री येऊन उभी राहिली, तरी त्या पद्मिनीचं किंवा त्या स्त्रीचं महत्व त्या नपुसक माणसाला काहीच वाटत नाही. मग असही कितीतरी सुंदर स्त्री आहे, पद्मिनी आहे, जशी की आपण म्हणतो ना स्वर्गातली अप्सरा आहे. मग अशी रूपवान स्त्री जरी त्या नपुसक पुरुषाच्या समोर उभी जरी राहिली, तरी त्या स्त्रीचं त्या नपुसक पुरुषाला काहीच महत्व वाटत नाही, कारण त्यानं त्या गोष्टीचा कधी अनुभवच घेतलेला नसतो, म्हणून त्याला काहीच महत्व वाटत नाही. जसं की महाराज म्हणतात की त्या एकाच चरणामध्ये दोन दृष्टांत दिलेले आहेत. जसं की एक वांजबाई असते आणि त्या वांजबाईला डोळे कधीच लागत नसतात, कारण जिला डोळे लागतात तिला वांज म्हणता येत नाही. म्हणून जिला डोळे लागतात तिला वांज कधीच म्हणता येत नाही. म्हणून ज्या बाईंना डोळे लागले ती वांज नसते, तर ती कशी असते, तर पुत्रप्रधान असते. पण ही जी वांज असते तिला डोळे, मग जसं की इथं नाथ महाराज म्हणतात की एखादा नपुसक पुरुष जर पुढे उभा राहिला आणि त्या पुरुषाच्या समोर जर एखादी पद्मिनी जरी रूपवान सुंदरी जरी उभा केली, तरी त्याचं काहीच महत्व वाटत नाही. तसं या जीवाला एवढा महत्वाचा हा नरदेह प्राप्त झालेला आहे. जशी एखाद्या पुरुषाला पद्मिनी प्राप्त व्हावी, स्वर्गातली अप्सरा प्राप्त व्हावी, पण त्या अप्सरेचं जसं त्याला महत्व वाटत नाही, तसं या मनुष्य देहातल्या जीवाला या शरीराचं महत्वच वाटायला तयार नाही. पहा, कारण हे शरीर कशा करिता दिलं, एवढं महत्वाचं शरीर आपल्याला देवानं प्राप्त करून दिलं, हे फक्त भगवंताची प्राप्ती करण्याकरिता हा मनुष्य देह दिलेला आहे. पण या मनुष्य देहाचं महत्वच या जीवाला कळेन असं झालेलं आहे. मग मनुष्य देहातलं महत्व काय आहे, जसं की त्या
त्या पुरुषाला, कोणत्या पुरुषाला, नपुसक पुरुषाला जसं त्या पद्मिनीचं महत्वच काही वाटलं नाही, एवढी प्राप्त झाली तरी महत्व वाटलं नाही, तसं मनुष्य देहातल्या जीवाला या मनुष्य देह एवढा प्राप्त झाला. अहो, जो देह या स्वर्गातल्या देवतांना मिळाला नाही असा सर्वात उत्तम असणारा हा मनुष्य देह या जीवाला प्राप्त झाला. पण या जीवाला त्या देहाचं महत्व समजेना. मग देह मिळून तो व्यर्थ जात आहे. जसं की नपुसक पुरुषाच्या पुढे त्याला पद्मिनी भेटली, त्याला प्राप्त झाली, पण ती तिचा वापर न करता ती तशीच वाया चालली. तसं या मनुष्य देहातल्या जीवाला हा नरदेह भेटला, पण तो नरदेह तसाच वाया जात आहे. जसं की वांजबाईचं शरीर सुद्धा पुत्राच्या अभावामुळं वायात जात असतं. त्या वांजबाईला पुत्राची प्राप्ती कधीच होऊ शकत नाही, म्हणून ते शरीर सुद्धा त्या वांजबाईचं जसं व्यर्थ गेलेलं असतं, तसंच या मनुष्य देहातल्या जीवाचं शरीर हे व्यर्थ जात आहे. तर हाच दृष्टांत इथं नाथ महाराजांना या अधिकारी लोकांना सांगितलेला आहे. मग या कारणामधून बोलायचं कोणाला? हा, चुकून माईक ऑन झाला महाराज. रामकृष्ण हरी. कोणतरी असेल, नवीन असतील. ठीक आहे. तर मग या पहिल्या चरणामध्ये नाथ महाराज असं वर्णन करतात की मग हा जो मनुष्य देहाला आलेला जो नपुसक शरीर मनुष्य आहे, तर तो सर्व त्या पद्मिनी भेटून जरी ती पद्मिनी त्याला भेटली तरी ती व्यर्थच जात असते. किंवा वांजबाई एखादी स्त्री असते आणि तिला पुत्र प्राप्ती होत नाही तरी तिचं शरीर सुद्धा व्यर्थच जात असतं. तसं या मनुष्य देहातल्या जीवाच्या ठिकाणी गती प्राप्त झालेली आहे. बहुत सुकृती नरदेह लादला आणि भक्तीविन गेला अधोगती. पूर्व पुण्याईनं सुकृतांना आपल्याला हे मनुष्य देह प्राप्त झाला, पण जर इथं हा मनुष्य देह जर प्राप्त होऊन जर पुन्हा आपल्याला अधोगती प्राप्त होत असेल तर मग या मनुष्य देहाचं महत्व या जीवाला समजलेलं नाही असं स्पष्ट इथं होत आहे. म्हणून महाराज म्हणतात की अंधा पुढे दीप खराशी चंदन सर्पा दुग्ध पान करू नये. पुढच्या चरणामध्ये नाथ महाराज उपदेश करत आहेत की ते म्हणतात की आंधळ्या माणसापुढे दिवा लावून ठेवला तर त्याला त्याचा काहीच उपयोग होत नाही. आता एखादा आंधळाग्रस्त आहे, घरामध्ये बसलेला आहे आणि तो आंधळा असल्यामुळं त्याच्या समोर जरी दिवा आपण लावून ठेवला तरी त्या दिव्याच्या प्रकाशाचा त्या आंधळ्याला काहीच उपयोग होत नाही. उलटा तो दिवा व्यर्थच असतो. आंधळ्याकरिता तो दिवा व्यर्थ असतो आणि जो डोळसा असतो त्याला तो दिवा हितकारक असतो. पण आंधळ्याला तो दिवा काय, त्या जरी त्याला दिवा तो भेटला किंवा त्याच्या समोर लावून ठेवला तरी तो वास्तव पाहिला तर तो आंधळाच असतो. त्याला प्रकाशाचंही ज्ञान नसतं आणि ज्या प्रकाशानं ज्या पदार्थाचं आपल्याला प्रकाशन होत असतं त्याचंही ज्ञान नसतं. मग जसा अंधाच्या पुढे जरी आपण दिवा लावून ठेवला तरी त्याला त्या दिव्याचं काहीच महत्व वाटत नाही. कारण त्या आंधळ्याच्या पुढे दिवा ठेवला तरी दिव्याच्या प्रकाशातल्या ज्या काही पदार्थ आहेत तर त्या पदार्थाचं कधीच प्रकाशन त्याला करता येत नाही. किंवा एखादा गाढव असतो, मग अशा एखाद्या गाढवाला आपण त्याला धुवून धावून घेतलं, स्वच्छ निर्मळ केलं आणि स्वच्छ निर्मळ करून त्याला चंदनाची जरी आपण टिळा लावला, चंदनाची जरी ओटी लावली, कारण आता आपल्याला वाटतं की आपण स्वच्छ केलं, निर्मळ झालं, मग आता याला चंदनाची आपण ओटी लावू,
पण त्याचा स्वभाव कसा असतो की त्याला काही सायास जरी त्याचा किती आपण केला तरी ते उकरड्यावर जाणारच आणि त्यावरती लोळी घेणारच आणि अंग आपलं सर्व मलिन करून घेणारच. ही सवय त्या गाढवाची असते. त्याला किती आपण हे करा, स्वच्छ करा, पण त्याची ती सवय कधीच जात नाही. तसं मनुष्य शरीरातला जो जीव आहे त्या जीवाला महत्वाचं शरीर हे खूप आहे. कसं सायास करावं या शरीराला, काय करावं, कसं पवित्र ठेवावं, हे सर्व तो विसरला, बाजूला ठेवलं आणि केवळ या शरीराचा वापर तो या जे काही निषिद्ध जे काही कर्म आहे तर तो निषिद्ध कर्म मध्येच या देहाचा तो वापर करत आहे. मग देह वास्तव खूप शुद्ध आहे, पवित्र आहे. मग असा शुद्ध आणि पवित्र देह असताना सुद्धा हा जीव त्या देहाला विसरतो आणि सर्व आयुष्यभर तो काय करतो की प्रपंच मध्येच याचा सर्व वापर करून घेतो. वास्तविक या शरीरानं हरीची प्राप्ती करून घेता येते. एवढं महत्वाचं शरीर असताना देखील या शरीराला विसरून तो काय होतो, शेवटी अधोगतीमध्येच पडत असतो. शेवटी त्याची दुर्दशा अशी होते की त्याला नरकालाच जावं लागतं. मग एवढा सायास करून देखील जर मनुष्य देह प्राप्त होऊन जर नरकाला जायची वेळ येत असेल मग त्याचा सारखा अनधिकारी तोच आहे. म्हणून हा उपदेश नाथ महाराज अनधिकाऱ्यांना उपदेश करत आहेत. म्हणून की याच चरणाच्या उत्तरार्धामध्ये महाराज म्हणतात की की दूध हे मृत्यू लोकांमधील एक अमृत आहे. मग दुधाची उपमा अमृत आणि दूध हे एकच केलेलं आहे. म्हणजे दुधाची उपमा अमृताला दिलेली आहे. अमृत जसं शुद्ध आहे, पवित्र आहे आणि गोड आहे आणि त्या अमृतानं आपल्याला काय होत असतं की अमरत्व प्राप्त होत असतं. असं जे अमृत आहे तसं या इथलं जे काय मृत्यू लोकांमध्ये दूध आहे, दूध म्हणलं की हे मृत्यू लोकातलं अमृत आहे. मग जरी हे दूध अमृत असल पण ते सर्पाला पाजू नये. दूध पायपा पवित्र दूध पवित्र आणि गोड, पाशी त्वचेची पदरा आड. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत ही ओळी सांगितलेली आहे. मग दूध जरी शुद्ध आहे, पवित्र आहे आणि गोड आहे, हे जरी सर्व असल तरी इथं त्या मृत्यू लोकातल्या सर्पाला ते पाजू नये. कारण असं शुद्ध आणि पवित्र असणार जे दूध आहे ते जर काय सर्पाच्या तोंडामध्ये पडलं तर ते दूध न राहता, अमृत न राहता तर ते दूधच विष बनत असत. आणि मग ते दूधच जर विष झालं तर मग त्या विषापासून दुसऱ्यांचा घात होऊ शकतो. म्हणून सर्पाच्या ठिकाणी या मृत्यू लोकांमध्ये जरी दूध शुद्ध आणि पवित्र असल, नाही मृत्यू लोकांमधले जरी ते अमृत असल तरी त्या सर्पाला ते पाजू नये. कारण जसं सर्पाच्या मुखात ते पडलं त्याच क्षणी त्याचं जर किंवा विष बनत असत आणि ते वाया जात असत. मग तसा एवढा मनुष्य देह आपल्याला प्राप्त झालेला आहे. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवाची म्हणती ते होती तरी का चित्ती न धरावे. मग एवढा महत्वाचा नरदेह आपल्याला प्राप्त होऊन जर काय तो वाया जात असल तर मग नरदेह येऊन हानी केली. मग एवढा महत्वाचा जर नरदेह आपल्याला प्राप्त झाला आणि त्या नरदेहाची जर हानी होत असल तर मग नाथ महाराज म्हणतात की क्रोधी अविश्वासी त्याची बोध कायसा, व्यर्थ आपली वाचा शिनवू नये.
नाथ महाराज म्हणतात की जो काय क्रोधी आहे आणि अविश्वासी आहे, तर अशा पुरुषाला आत्मबोध कधीच करू नये म्हटले. कारण तो आत्मबोध करण्याचा अधिकारीच नसतो. क्रोध तरी पहा, क्रोधी मनुष्याला जर क्रोध त्याच्या ठिकाणी निर्माण झाला तर त्या मनुष्याचंही तो रक्त पितो, त्या मनुष्यालाही तो उद्ध्वंस करतो आणि दुसऱ्यांना सुद्धा तो उद्ध्वंस करतो, स्वतःचाही नाश करून घेतो आणि दुसऱ्यांचा सुद्धा तो नाश करतो. अहो, राक्षस तरी यांच्यापेक्षा बरेच, ते दुसऱ्यांचा नाश करतात पण स्वतःचा नाश करून घेऊ शकत नाहीत. तसं क्रोधी मनुष्य दुसऱ्यांचा तर नाश करतोच करतो, पण स्वतःचा सुद्धा नाश केल्याशिवाय राहत नाही. मग अशा क्रोधी मनुष्याला आपण आत्मबोध कधीच करू नये. मग त्याला, कारण त्याला आपण किती आत्मबोध करण्याचा जरी प्रयत्न केला तरी त्याला त्याचा काहीच उपयोग होऊ शकत नाही. म्हणून क्रोधी अविश्वासी त्याची बोध कायचा, आपली वाचा शिनवू व्यर्थ, आपली वाचा शिनवू नये. अशा क्रोधी आणि अविश्वासी जो असतो, अहो इथं शास्त्राच्या वाक्यावर विश्वास ठेवावा, सद्गुरूंच्या वाक्यावर विश्वास ठेवावा, नवे नवे संतांच्या वाक्यावर विश्वास ठेवावा. जे सद्गुरूंच्या किंवा संतांच्या वाक्यावर विश्वास ठेवतात तर ते हरिप्राप्तीलाच एक रूप होतात, ते हरिप्राप्ती हरिस्वरूपच होऊन जातात. म्हणून शास्त्रावर किंवा संतावर विश्वास ठेवला पाहिजे. अहो, एकलव्याचा आपल्या सद्गुरूवर किती विश्वास होता, खूप असा विश्वास होता. अहो, ज्या वेळेस एकलव्यानं द्रोणाचार्याकडे उपदेशाची मागणी केली, द्रोणाचार्यांना गुरु मानलं आणि उपदेशाची मागणी केली, पण द्रोणाचार्यांनी एकलव्याला उपदेश केला नाही. शेवटी एकलव्याला असं वाटलं की मी तर या गुरुकडूनच उपदेश घेईल. मग जरी द्रोणाचार्याने उपदेश नाही केला तरी मातीचा पुत्र एकलव्याने तयार केला, आपल्या घरामध्ये ठेवला आणि त्या पुतळ्याची पूजा करून त्या पुतळ्याकडून आपली धनुर्विद्या प्राप्त करून घेतली एकलव्यानं. तसा आपल्या सद्गुरूंच्या ठिकाणी विश्वास असावा, संतांच्या ठिकाणी विश्वास असावा. संतांच्या पायी हा माझा विश्वास, संतांच्या पायी आपला विश्वास असावा. मग असा संतांच्या पायी ज्याचा विश्वास आहे तर त्यांना मात्र जरूर उपदेश करावा. कारण संतांच्या विश्वासावर जे काही जड जीव आहेत तर ते जड जीव आपलं भवसागरातून तारून जाऊ शकतात आणि हरीची प्राप्ती करून घेऊ शकतात. हे अधिकारी लोक करू शकतात, पण जे अधिकारी आहेत, जे क्रोधी आहेत, अविश्वासी आहेत, मग त्यांना आत्मबोध करू नये. कारण किती आपण आत्मबोध करण्याचा त्यांना प्रयत्न केला तरी त्यांना त्याचा काहीच उपयोग होऊ शकत नाही. उलट आपली वाचा जी आहे ते वाचेचं रंबन होत असतं, वाचेचा शीन होत असतो, आपली वाचा व्यर्थ जात असते. म्हणून अशी आपली वाचा व्यर्थही गेली नाही पाहिजे, वाचेचा शीनही नाही झाला पाहिजे आणि वाचेचा शीनही होऊ नये, ती व्यर्थही होऊ नये. म्हणून अशा क्रोधी आणि अविश्वासी माणसाला आपण बोध करायचा नाही. हेच एकनाथ महाराज या चरणामधून सांगत आहेत.
म्हणून पुढच्या चरणामध्ये म्हणतात की खळाची संगती उपयोगाशी नये, आपण अपाय त्याचे संगे. मग जे काय असे दुष्ट लोक आहेत, जे खळ लोक आहेत, जे वाकडे लोक आहेत, तर त्यांची संगत म्हणले आपण अजिबात करायची नाही. मग खळाची संगत करायची नाही, कारण संगतीत काय होत असतं की काही खळाचे जे काही दोष आहेत, तर ते दोष अधिकाऱ्यावर सुद्धा येऊन पडण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नसते. म्हणून जे काही दुष्ट लोक आहेत, जे काही खळ लोक आहेत, तर त्यांची संगती करू नये. अहो, एखाद्याचा जर व्यवहार आपल्याला माहित झाला आणि जो त्या जर व्यवहार हा खरा करत नाही, हा लबाड आहे, बोलतो एक, वागवतो एक, व्यवहार करतो एक, असा जो व्यवहारातला जर एखादा लबाड माणूस असल, तर त्याच्याशी आपण संगत करीत नाहीत. कारण आपण म्हणतो की नको रे बाबा याच्याशी संगत करणं, कारण हे खूप दुष्ट आहे, हे खरं कधीच बोलत नाही, हा व्यवहारात आपल्याला तोटाच देणार आहे. म्हणून अशा जर ज्याची आपल्याला व्यवहार वाईट आहे असं कळलेलं असतं, तर तशा व्यक्तीसोबत आपण व्यवहार देखील करत नाहीत. नवे नवे त्याच्या संगतीत तर जाण्याचा प्रश्नच येत नाही. तसं म्हणले इथं जे काही खळ लोक आहेत, जे दुष्ट लोक आहेत, तर त्यांच्याही संगतीमध्ये आपण जाऊ नये, कारण की आपल्याला त्यांच्या संगतीचा काहीच उपयोग होत नाही. म्हणजे काही अपाय म्हणजे त्याच्यापासून पण मात्र हानी निश्चितच होऊ शकते. आपल्याला त्याच्यापासून लाभ तर काहीच भेटत नाही, पण त्याच्यापासून आपल्याला हानी झाल्याशिवाय मात्र राहत नाही. कशी हानी होत असते पहा, दुष्टाच्या संगतीत गेलं की हिरा असतो पहा, जो रत्न आहे ना, हिरा हिरा एवढा परिपक्व असतो की तो फुटत सुद्धा नाही. जर आयर्नवर ठेवला आणि त्याच्यावर आपण मार दिला तरी तो हिरा भंगल्या जात नाही. पण तोच हिरा जर काय ढेकणाच्या सानिध्यात गेला तर मात्र तो भंगल्याशिवाय राहत नाही. तशी दुष्टाची संगती असते. मग दुष्टाच्या संगतीत जर चांगला मनुष्य, अधिकारी मनुष्य जर गेला तर तो भंगल्याशिवाय राहत नाही, म्हणजे तो अधिकारावरून खाली येण्याची दाट शक्यता असते. म्हणून अनधिकारी जे लोक असतात तर ते खळ आहेत, दुष्ट आहेत, तर त्यांची संगती मात्र कधीच करू नये. असं या चरणामध्ये महाराज म्हणतात की वैष्णवी कुपथ्य टाकीले वाळूनी, एका जनार्दनी तेची भले. हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. मग इथं नाथ महाराज म्हणतात की शेवटच्या चरणामध्ये असा उपदेश करत आहेत की जो काही एखादा साधक आहे किंवा जो मुमुक्षु आहे, तर अशा मुमुक्षुने दुष्टाची संगती जर काही केली तर त्याला मोक्ष प्राप्त होणार नाही. म्हणून अधिकारावर असलेल्या पुरुषानं अनधिकारी या पुरुषाची संगती करू नये. कारण त्याला जो अधिकारावर आहे, तर त्या अधिकारावर असलेल्या पुरुषाला जो काही मोक्ष प्राप्त करून घ्यायचा असतो, तर तो मोक्ष मात्र होऊ शकत नाही. कारण की तो जर दुष्टाच्या संगतीमध्ये गेला आणि अधिकाऱ्या जर संगतीत गेला तर त्याला मोक्ष कधीच प्राप्त होऊ शकत नाही. आणि तोच जर एखाद्या संतांच्या किंवा जीवनमुक्ताच्या संगतीत गेला तर तो मुक्त झाल्याशिवाय मात्र राहत नाही. मग मुमुक्षुने दुष्टाची संगती केली तर त्याला मोक्ष प्राप्त होत नाही. आणि जीवनमुक्ताने जर दुष्टाची संगती केली, पहा इथं काय खूप काय असं वर्म आहे या चरणामध्ये. इथं नाथ महाराज म्हणतात की जे काही दुष्ट आहेत
तर दुष्टाची संगती मुमुक्षुने जर केली तर मुमुक्षुला मोक्ष होत नाही. आणि जर दुष्टाची संगती जीवनमुक्ताने जर केली तर त्या जीवनमुक्त पुरुषाला जीवनमुक्तीचं जे काही विलक्षण सुख आहे तर त्या विलक्षण सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून विलक्षण सुखाची जर प्राप्ती आपल्याला जीवनमुक्ताला जर प्राप्त सतत राहावा अशी जर त्याला मनात तळमळ असल तर मग सतत जीवन मुक्तीचं विलक्षण सुख भोगण्याची तीव्र इच्छा आहे तर मग त्यानं काय करायला पाहिजे की दुष्टाची संगत टाळायला पाहिजे. दुष्टाच्या संगतीपासून अलिप्त राहायला पाहिजे. कारण दुष्टाच्या संगतीपासून जर जीवनमुक्त पुरुष अलिप्त राहिला तर अशा अलिप्त राहिल्यानंतर अशा जीवनमुक्त पुरुषाला विलक्षण सुखाची सारखी अत्यंत तो विलक्षण सुखामध्येच रममान होत असतो. तो विलक्षण सुखातून बाहेर पडूच शकत नाही. जसं की नदी एकदा गंगा जर समुद्राला गेली आणि समुद्ररूप झाली तर ती पुन्हा गंगा या नावानं शिल्लक राहतच नसते. तसं जीवनमुक्त पुरुषाला जर तो एकांतात जर राहिला तो हरिस्वरूपाशी प्राप्त करून त्याच स्थितीवर जर राहिला तर मग त्याला पुन्हा इतरत्र सुख शोधण्याची इतरत्र आनंद शोधण्याची त्याला मुळीच आवश्यकता राहत नाही. म्हणून इथं नाथ महाराज म्हणतात की वैष्णव लोकांनी काय करायला पाहिजे की जे जे जीवनमुक्त पुरुष आहेत मग जे जीवनमुक्त आहेत त्यांनाच वैष्णव असं म्हटलेलं आहे. मग अशा वैष्णव लोकांना वैष्णव पुरुषांना दुष्टाची संगती करणं टाळायची असते. कशी टाळायची असते पहा. जर का एखादा रोगी असतो आणि तो रोगी फक्त पथ्य पाळत असतो आणि जे कुपथ्य असतो तर ते कुपथ्य तो टाकून देत असतो. मग जसं रोगी पुरुष जे कुपथ्य आहे ते टाकीत असतो आणि पथ्यच सांभाळत असतो तसं या वैष्णवांची संगती कशी असायला पाहिजे की दुष्टांची जी संगती आहे ती एकदम बाजूला टाकूनच द्यायची असते आणि आपण आपल्या संतांच्या संगतीत वैष्णवांच्या संगतीतच राहायचं असतं. मग असं केल्यानंतर मग आता रोग्यानं पथ्य टाकलं नाही फक्त कुपथ्य टाकलं. तसं इथं वैष्णवांनी काय करायचं असतं की जे काही दुष्ट लोक आहेत जे खळ लोक आहेत तर यांची संगती करायचं टाकून द्यायचं असतं. आणि पथ्य काय तर एक नाम आम्ही गाऊ विठोबाचे नाम हेच एक पथ्य असतं आणि कुपथ्य त्यानं टाकलेलं असतं. कुपथ्य टाकलं म्हणजे संतांची संगत टाकली असाच याचा अर्थ आहे. म्हणून इथं वैष्णव लोकांनी काय करायला पाहिजे की दुष्टांची संगती ती एकदम टाकून कुपथ्यासारखी टाकून द्यायची असते. त्यामुळे या जगात सर्वात श्रेष्ठ कोण आहेत तर एक वैष्णवच आहेत. कारण वैष्णव या दुष्टांची संगती टाकीत असतात आणि आपल्या स्वरूप स्थितीमध्ये राहत असतात. आपल्या हरी स्थितीमध्ये हरीच्या स्वरूपामध्ये एक रूप होऊन आपलं स्थित होत असतात. म्हणून इथं नाथ महाराज म्हणतात की काय नको सका पद्मिनीचे सोळे वांजेशी डोळे कैसे होती अंधा पुढे दीप कराशी चंदन सर्प दुग्ध पान करू नये क्रोधी अविश्वासी त्याची बोध कायचा व्यर्थ आपली वाचा शिनवू नये खळाची संगती उपयोगाशी नये आपण अपाय त्याचे संगी वैष्णवी कुपथ्य टाकिले वाळुनी एका जनार्दनी तेची भली हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे. झालेली सेवा सद्गुरु बाबा महाराज किर्लेकर यांच्या चरणी अर्पण करून तुम्हा सर्व संतांच्या चरणी अर्पण करतो आणि इथेच सेवेला पूर्ण विराम देतो. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.
गोपाल कृष्ण भगवान की जय, पंढरीनाथ भगवान की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. आता विश्वात्मके देवे येणे वागयत्न तोषावे, तोषोनि मज द्यावे पसाय दानये, जे कळांची व्यंकटी सांडो तैया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, तुरिदांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांचिला तो ते लाहो प्राणी जात, वर्षात सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटतो तया हुता, चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंता मनीचे गाव, बोलती जे अर्णव पियुषांचे, चंद्रमेचे अलांचन, मार्तंडाचे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे होतो किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होऊनी ते लोकी, भजितो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेष लोकी, द्रष्टा द्रष्ट विजय होवावेची, एक म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान प्रसाओ, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.